संविधान हत्या दिवस 2025 आजच्या या खऱ्या अर्थाने काळा दिवस म्हणून हा आपण साजरा करतो। या ठिकाणी उपस्थित राज्याचे महामहिम राज्यपाल CP राधाकृष्णनजी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपसभापती विधान परिषद डॉक्टर नीलमताई गोरे, मंत्री कौशल्य विकास मंगलप्रभात लोढाजी, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारजी, मंत्री आदिवासी विकास अशोक उईकेजी, सर्व मान्यवर आणि सभागृहामध्ये उपस्थित लोकप्रतिनिधी आणि या आणीबाणीच्या काळामध्ये जे सहभागी झालेले अनेक सत्याग्रही, खरं म्हणजे आपण स्वतंत्र भारताचा अमृत काळ आपण साजरा करतोय, पण तेव्हाच आणीबाणीच्या विषकालाची 50 वर्ष देखील आज पूर्ण होत आहेत। 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून भारतीय लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलं होतं। या घटनेला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत। आजचा दिवस हा संविधान हत्या दिवस म्हणून भारताच्या इतिहासातला एक काळा दिवस म्हणून नोंदला गेला आहे। आणीबाणीच्या काळात देशातील लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात देशप्रेमी बंधू भगिनींना मी विनम्र अभिवादन करतो। त्यांचा संघर्ष आपल्याला कायमच प्रेरणादायी ठरेल, ऊर्जादायी ठरेल। आणीबाणीच्या काळामध्ये केवळ विरोधकांचाच नाही तर भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत हक्काचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा देखील घोटला गेला। लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात डांबण्यात आलं। 150 वर्ष ब्रिटिशांशी संघर्ष करून मिळवलेल्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला। न्यायपालिकेची स्वायत्तताही धोक्यात आली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं। या संविधानाच्या प्रिअँबलमध्येच सुरुवातीला शब्द आहेत, वी द पीपल ऑफ इंडिया। या पीपलचीच हत्या काँग्रेस राजवटीने त्या काळात केली। ती केवळ संविधानाची हत्या नव्हती तर लोकशाहीच्या आत्म्यावर झालेला तो हल्ला होता। हुकुमशाहीचा वरवंटा किती भयानक असू शकतो याची जाणीव पुढल्या पिढ्यांनाही राहावी म्हणून हा काळा दिवस लक्षात ठेवायला हवा। मी खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय। त्यामुळे शिवसेना प्रमुखांची विचारधारा पुढे नेत असताना मला अनेक जण विचारतात, बाळासाहेबांनी तर आणीबाणीला पाठिंबा दिला होता, मग तुमचं मत काय? बाळासाहेबांनी कधी आणीबाणीला स्वच्छ सरसकट पाठिंबा दिला नव्हता। त्यांनी आणीबाणीला थेट पाठिंबा दिला हे अर्धसत्य आहे। बाळासाहेब हयात असताना त्यांना हाच प्रश्न अनेकदा अनेकांनी विचारला। बीबीसीच्या मुलाखतीमध्ये देखील त्यांना हाच प्रश्न अनेकदा विचारला। बीबीसीच्या मुलाखत 2007 साली झालेले NDTVचा पत्रकार शेखर गुप्ता यांनी देखील बाळासाहेबांची मुलाखत घेतली। त्यातही बाळासाहेबांनी भूमिका स्पष्ट केली। बाळासाहेबांनी म्हटलं होतं की आणीबाणीचा निर्णय राष्ट्रहितासाठी घेतला गेला असेल तर मी त्या निर्णयाचं समर्थन करेन, मात्र स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी जर हा निर्णय घेतला गेला असेल तर या हुकुमशाहीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि आणीबाणीच्या नावाखाली देशात हुकुमशाही आणण्याचे प्रयत्न खपून घेतले जाणार नाहीत असंही त्या काळात बाळासाहेबांनी स्पष्ट केलं। हे बाळासाहेबांचे शब्द आहेत आणि त्याची मुलाखत घेणारे लोक आहेत। जेव्हा इंदिराजींनी प्रसार माध्यमांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला त्याविरुद्ध आवाज उठवणारे बाळासाहेब होते। बाळासाहेबांच्या मार्मिकचाही गळा आणीबाणीनेच घोटला, मार्मिकही बंद केलं होतं। देशाचं रूपांतर छळछावणीत झालं। आणीबाणीचा विषकाल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण अमृतकाल साजरा केला। काँग्रेस राजवटीतला हा विषकाल फक्त आठवतो। मोदी सरकार हे लोकशाही मार्गाने लोकांनी निवडून दिलेलं लोकांचं सरकार आहे, कल्याणकारी राज्य आहे।
मोदी सरकारसारखं क्षमाशील आणि सहनशील सरकार आजवर झालं नाही, होणारही नाही. मला आश्चर्य आणखी एका गोष्टीचं वाटतं. मोदीजींच्या वाटचालीला छुपी आणि बाणी अशी विश्लेषणं लावून टीका करणारे काँग्रेसवाले खऱ्याखुऱ्या आणीबाणीबद्दल मात्र तोंडावर पट्टी लावून बसतात, तोंडावर कुलूप लावून बसतात, मौन बाळगतात. ज्यांनी आणीबाणीच्या नावाखाली संविधानाचाच गळा घोटला तेच आता संविधान खतरे में आहे असा गळा काढतात. याच्यावर काय म्हणायचं. परमपूज्य बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे उठता बसता दाखवतात. संविधान बदलाचं फेक नरेटिव्ह पसरवतात. मतांसाठी कुठल्याही थराला जाण्याचा प्रयत्न करतात. याला संविधानाला खऱ्या अर्थाने मगाशी आपण पाहिलं की मोदीजींनी संविधान डोक्याला लावून नंतर संसदेमध्ये प्रवेश केला, परंतु यांना संविधानाला स्पर्श करण्याचाही नैतिक अधिकार नाही आहे असं माझं मत आहे. पण तरीही त्यांची दुकानं चालू आहेत. ही कुठली छुपी आणीबाणी. आणि म्हणून आज सोशल मीडियावर उलटसुलट टीकांचा महापूर होतोय. शिव्या शाप देखील टनावारी दिल्या जात आहेत. वृत्तपत्रातही भरपूर टीका होते, न्यूज चॅनल्सवरही बेसुमार टीका होते. पण कधी कुणावर मोदीजींच्या सरकारमध्ये बंदी घातली, कुणावर गदा आली? आता पंतप्रधानांचा काँग्रेसचे राहुल गांधी तर परदेशात जाऊन देशावरही टीका करतात, प्रधानमंत्र्यांवर देखील एकेरी बोलून टीका करतात. आपल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या लष्कराने प्राणपणाने आपल्या प्राणांची बलिदान दिलं, या ठिकाणी बाजी लावली आणि पाकिस्तानला चोख धडा शिकवला, त्या लष्करावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करतात, अविश्वास निर्माण करतात. ही कुठली लोकशाही? आणि म्हणून आणि तरी सुद्धा ते उजळ मात्याने फिरतात. जर छुपी आणीबाणी असती तर आताच्या काळात खऱ्या अर्थाने असली बदनामीची कारस्थानं, तुकडे तुकडे गँग सगळं एका फटक्यातच बंद झालं असतं. परंतु हा देश संविधान मानणार आहे, लोकशाही मानणार आहे. मोदी साहेबांनी ते कायम टिकवलेलं आहे. आणि म्हणून संविधान हा देशाचा श्वास आहे, तो अखंड चालू राहील. त्याला नख लावणाऱ्यांचं काय होतं हे जनतेने 1977 साली दाखवून दिलं. लोकशाहीचं अपहरण करून आपण कायम सत्तेवर राहू या भ्रमात असलेल्या इंदिराजींना सत्तेवरून पाय उतार व्हावं लागलं. हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि लोकशाही सर्वोपरी आहे हे लोकांनीच दाखवून दिलं. आणि म्हणून काही लोकांनी ही ताकद आजही समजलेली नाही. त्यामुळे विधानसभेत जनतेने केलेला पराभव त्यांना पचवता आलेला नाही. कधी मतदान यंत्रावर, कधी मतदारांवर आक्षेप घेत असतात. खरं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, आणीबाणीचं भयंकर स्वरूप ज्यांनी अनुभवलं ती पिढी आता 60 उलटलेली, काही तर 70-80च्या पुढे गेले आहेत. आणीबाणीच्या तुरुंगवास आणीबाणीत भोगलेले बरेच नेते आज हयात नाहीत. एका व्यक्तीचा उल्लेख मी या ठिकाणी आवर्जून करेन. त्यांचं नाव आहे गंगाधरराव फडणवीस आणि आपल्या मुख्यमंत्री महोदयांचे ते पिताश्री. आणि मगाशी पाहिलं आपण की मोदी साहेबांनी देखील वेश बदलून देशभरामध्ये आणीबाणीला विरोध केला आणि आपल्या लोकांची पाठराखण केली. आणि म्हणून आणीबाणीत कारावास भोगावा लागला अशा व्यक्तींच्या आम्ही काय उपकार केले नाही. मानधनामध्ये देखील कालच मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आणि त्याचे काय आकडे मी सांगत नाही आहे, परंतु एक सन्मान, त्यांचा आदर भावना ठेवून राज्य शासन या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आहे. आणीबाणी विरुद्ध संघर्ष करणाऱ्यांच्या स्मृतींना आपण कायम जपूया. त्यांच्या स्वप्नातली सशक्त समृद्ध लोकशाही भारत घडवू असा निर्धार या निमित्ताने आपण सर्वजण मिळू करूया. आपण आपल्या संविधानाचं रक्षण करू, लोकशाही बळकट करू, प्रत्येक नागरिकाला समानता आणि न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू असा निर्धार करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.